परंतु राजकारणामधून मिळालेले संधीचं सोनं करायचं असेल तर ज्या गरीब लोकांच्या मतावर, ज्या गरीब जनतेच्या विश्वासावर आपण आमदार होतो, खासदार होतो, मंत्री होतो, त्या गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती सत्ता वापरली पाहिजे। अशा पद्धतीची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेऊन राजकारणामध्ये आम्ही सगळे सहकारी काम करत असतो। 2014 साली माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याला विश्वास त्यांना देण्यासाठी आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते, अशा पद्धतीची योजना आपण मोळमध्ये त्या ठिकाणी सुरू केली। काल अनिलदादा सावंत साहेबांशी माझं अशा पद्धतीचा विश्वास आणि अशा पद्धतीचा विचार त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याशी चर्चा करताना बोलून दाखवला। शेवटी जे उमेदवार आपल्या समोर आहेत, जे उमेदवार आपल्या समोर मत मागण्यासाठी येतात, त्या उमेदवाराची विजन, त्या उमेदवाराचा विचार आणि त्या उमेदवाराचा संकल्प, या सर्व गोष्टी आपल्याला तपासून बघायच्या आहेत। अनिल सावंत यांनी भैरवनाथ शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून, या मतदारसंघामध्ये सहकारी संस्थेच्या माध्यमातून, शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून तरुण सहकारी कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचं काम केलं। त्यांना जिथे जिथे जशी जशी मिळेल तशी तशी त्यांनी त्या समाजातल्या वर्गाला, त्या घटकाला आर्थिक मदत देण्याचं काम केलं। सुरुवातीला काम करून दाखवलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळवली आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आज ते ही निवडणूक लढत आहे। शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून आपल्याला पुढे जायचं असतं। त्यामुळे अनिलदादा सावंत असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, हे सर्व सहकारी 80% समाजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या समोर उभे आहेत। आज या ठिकाणी येत असताना मला माझ्या काही तरुण सहकारी मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांची वस्ती आहे, त्यांच्या देखील अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक समस्या आहेत। मग पाण्याचे प्रॉब्लेम असतील, रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, या ठिकाणच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे अशा अनेक बेसिक समस्या आजही या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना भेडसावत आहेत, जाणवत आहेत। या ठिकाणचे विद्यमान आमदार सांगतात की मी 3-3.5 हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी आणलाय। 3-3.5 हजार कोटी कशाला म्हणतात? जर एवढा मोठा निधी जर या मतदारसंघात आला असेल तर निश्चितपणाने पुन्हा त्यांना निवडणूक लढण्याची, प्रचारात मत मागण्याची गरज नाही, घरी बसून देखील ते निवडून येऊ शकतात। परंतु या सगळ्या योजना केवळ कागदावर आहेत। हे सगळे 3-3.5 हजार कोटी रुपयाचे आकडे ते केवळ कागदावरचे आकडे आहेत। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये एक विजन असलेला नेता, एक विजन असलेला कार्यकर्ता आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे आणि तो विजन असलेला कार्यकर्ता हा अनिलदादा सावंत साहेबांच्या रूपात आपल्या सर्वांसमोर उभा आहे। या ठिकाणी मातंग समाजाचं देखील मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे, खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदार असल्याचं मला सांगण्यात आलं। ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी संधी दिली, त्या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपण ते महामंडळ घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्या महामंडळाच्या माध्यमातून ज्या जाचकाठी होत्या त्या जाचकाठी आपण बाजूला केल्या आणि सहज आणि सरळ अशा पद्धतीने कर्ज हे या समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्यामुळे आपल्या सर्व सहकार्यांना, या समाजाचा घटक म्हणून, या वर्गाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी की अनिलदादा सावंत साहेबांच्या मागे आपण सर्वांनी ठामपणे उभं राहायचंय। कुठल्याही पद्धतीची वाई न करता आपण खऱ्या अर्थाने अनिलदादा सावंत साहेबांच्या मागे सर्वांनी उभं राहायचंय आणि अनिलदादा सावंत साहेबांची जी निशाणी आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन दाबून अनिलदादा सावंत साहेबांसारखा एक तरुण, होतकरू, विजन असणारा कार्यकर्ता या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे। अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं आवाहन या सभेच्या निमित्तानं आपल्याला करतो। 9 वाजेपर्यंतची परमिशन आहे, त्याच्यामुळे अधिक न बोलता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिलदादा सावंत यांना भरघोस मताने निवडून द्या, अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद।